राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक अर्थात डॉक्टर केशव बैराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक होळकर गुरुजी या दोघांच्या वरती एक प्रकारचा बंगाली प्रभाव होता. कारण दोघेही एका विशिष्ट वयामध्ये बंगालमध्ये गेले होते, पण त्यांच्यामध्ये फरक आहे. गुरुजींची प्रवृत्ती प्रकृती आध्यात्मिक असल्यामुळं त्यांच्या त्या प्रभावामध्ये आध्यात्मिक प्रभावाचाही समावेश होता. याच्या उलट हेडगेवार हे व्यावहारिक वृत्तीचे जास्त होते, त्यामुळे तिथे त्यांच्यावरचा अध्यात्माचा प्रभाव कमी दिसतो. पण त्यांचा संबंध बंगालमधल्या अनुशीलन समिती नावाच्या क्रांतिकारक संघटनेशी आला होता आणि तिथं काही गोष्टी त्यांनी घेतल्या. उदाहरणार्थ भारत माता तो एक मातृदेवतेवरती आधारलेला राष्ट्रवाद हा तिथनं येतो. आणि कारण बंगाल हे मातृपूजकच आहे, स्त्रीपूजकच आहे, हे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. आणि राख्या बांधणं पुरुषांनी पुरुषांना हे जे संघात आपल्याला दिसतं की नाही, ते माझ्या समजुतीप्रमाणे बंगालमधून आलेलं आहे. बंगाली लोकांनी फाळणीच्या वेळेला ही प्रथा मुळातली राजस्थानची फक्त बहिणीने भावाला, पण त्यांनी ती उचलली आणि एकमेकांना बांधणं ही सुरुवात केली. ती आपल्याला संघात दिसते.